आज आपण इन्स्टंट असा डाळ तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। यामध्ये पाणी ओतून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तासभर भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर डाळ तांदूळ आणि दही घालायचं आहे। त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आवडीप्रमाणे घालून छान पेस्ट अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता जेवढा ढोकळा बनवायचा आहे तेवढंच बॅटर बाजूला घेऊन त्यामध्ये खाण्याचा सोडा, तेल, चवीपुरतं मीठ घालून ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्याला तेल लावून बॅटर ओतून स्टीमरमध्ये 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर ढोकळ्याला आपण बाजूने कडा सोडवायच्या आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता याला पाहिजे त्या शेपमध्ये कट करून फोडणीसाठी तडका पॅनमध्ये कडकडीत गरम तेल घेतलंय। त्यामध्ये राई, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून छान फोडणी करून घेतलेली आहे। ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर ओतायची आहे। संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा।